नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उडीद डाळीचे पापड। 2 किलो उडदाची डाळ व अर्धा किलो मुगाची डाळ असे प्रमाण घेऊन आपण ही डाळ स्वच्छ असे कपड्याने पुसून घ्यायची आहे। आणि कपड्याने पुसून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला गिरणीतून दळून आणायची आहे, कारण की या डाळीला खूप पॉलिश असते, त्यामुळे आपल्याला ही डाळ पुसून घेणे खूप गरजेचे आहे। यानंतर ही डाळ आपण काय केलेली आहे, गिरणीमधून दळून आणलेली आहे आणि त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे। त्यासाठी 2 किलो डाळीसाठी आपल्याला लागणार आहे 2 पापड मसाला पुडी आणि त्यासाठी गरम पाणी। यासाठी मी काय केलेलं आहे, पाणी गरम करायला ठेवले आहे, त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि 2 किलो उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला हे पापड मसाला पुडी टाकून घ्यायची आहे। बऱ्याच मैत्रिणींनी पाण्यामध्येच हा पापड मसाला पुडी टाकतात, परंतु मी पिठामध्ये टाकलेले आहे। तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि गरम पाणी ओतून ते चांगला छानसर गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे गोळे तयार करून रात्रभर आपल्याला एका झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत, कारण की पीठ रात्रभर भिजत ठेवायचे आहे। अशा प्रकारे पीठ भिजवून घेतल्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर पाटावर ओट्यावर हे पीठ तेल लावून चोळून घ्यायचे आहे, त्यामुळे हाताला पीठ चिटकत नाही। अशा प्रकारे त्याला चांगले चेचून घ्यायचे आहे। चेचून घेतल्यामुळे पापड आपले छान फुलतात आणि खूप मोठे सुद्धा होतात, खमंग आणि खुसखुशीत लागतात। अशा प्रकारे पीठ चेचून घेतल्यानंतर त्याचे काय करायचे, छानसर असे गोळे लाटायचे आहेत आणि गोळे तयार करून छानसर असा पापड आपल्याला बनवायचा आहे। पापड बनवल्यानंतर हा पापड सावलीलाच वाळवायचा आहे। फॅनखाली किंवा सावलीला वाळवून झाल्यानंतर तो उन्हामध्ये 2 दिवसासाठी ठेवायचा आहे, त्यामुळे काय होतं, वर्षभर पापड आपला खराब होत नाही। अशा प्रकारे चांगले पापड वाळवल्यानंतर याचे खूप तळून बघायचं आहे। बघा किती छान हे पापड फुलत आहेत। आपल्याला तेल गरम करायला ठेवून हे पापड मी बघा तळलेले आहेत, किती छान फुललेले आहेत। याचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।